तो तुझा आशीर्वाद. अरे कार्तिक, खरंच तू खूप मोठा आहेस ना. कार्तिक, हे बघ असं असं हात जोडू नकोस. तुला पुढे कसलीही मदत लागली ना तर तुझा इंद्रा दादा कायम तुझ्या सोबत आहे. हम्म? हे बघ, तुला कधी कुठलीही गरज पडली, कुठलीही मदत लागली तरी हा इंद्रा दादा कायम तुझ्या सोबत आहे. इंद्रा, नेहमी असेच असेच एकत्र राहा. चला मग आता सगळे एकत्र बसून नाश्ता करूया. ताई चल ना. हो, चला, चल चल नाश्ता करायला बस. नाही, मला भूक नाही. सानिका, आज नाश्ता वगैरे दीपिकाने केलाय. तिला बँकेत लवकर जायचं होतं म्हणून. पण आता ह्याच्या पुढचं म्हणजे डस्टिंग म्हण किंवा बाकीची कामं, स्वयंपाक हे सगळं तू करायचंस. कळलं ना? दीदी, ए दीदी, दीदी, मलती तुला माहितीये का, एका मुलीनं लहानपणी शाळेत असताना सुद्धा एवढा अभ्यास केला नव्हता. बाबा कसा चाललाय अभ्यास? छान चाललाय. काय कसला चाललाय एवढा अभ्यास? कायद्याचा. बाबा तुम्हीच नेहमी म्हणता ना की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्यालाच आवाज उठवायला हवा. म्हणून मी ठरवलंय, कानविंदेन विरुद्धची केस मी स्वतः लढणार. मी स्वतः माझी बाजू मांडणार आहे. दीदी, तू जे करतेस ना, खरंच त्याच्यासाठी खूप धाडस लागतं. खूप धाडशी आहेस तू. अरे नुसतं धीराची नाही, जिगरबाज पण आहे. बाबा पुरे आता. मी तुझा लग्नाचा नवरा असताना माझ्यासोबत घरी आईस्क्रीम खायला लाज वाटते आणि तुझ्या यार सोबत रस्त्यावर उभं राहून आईस्क्रीम खाताना लाज काय विकून खाल्लेलीस? हा, विकून खाल्लेलीस? बाबा मी कानविंदेंच्या घरात राहत होते तेव्हा मी सगळं निमूटपणे सहन केलं. आतून असं खूप वाटायचं की आपण का काही बोलत नाही, का शांत बसलोय. त्यांनी केलेल्या छळाचा जितका त्रास झाला ना त्यापेक्षा जास्त त्रास मला मी हे सगळं का सहन करत राहिले ह्या प्रश्नाचा झाला. जगात अशा खूप मुली असतील ना ज्यांना स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाजच उठवता येत नसेल, हे बोलताच येत नसेल. पण मी नशीबवान आहे. माझ्या बाजूने तुम्ही दोघं, आपली दीपू, साळगावकर, तुम्ही सगळे खंबीरपणे उभे होतात. माझी तर ना बाबा मनापासून अशी इच्छा आहे की दीपू आणि साळगावकर सारखी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवी, जी कायम तुमच्या संकटात तुमच्या साथीला उभी राहतील. अरे ते पाणी सरबत त्याची काय सगळी व्यवस्था झाली आहे ना? काय काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? अहो तुम्हीच सांगितलं ना बँक सजवायला म्हणून. अरे हा, विसरलोच होतो. हो, ते इंद्राजी आणि देशपांडे बाईंना देवानी बेस्ट कपल असा अवॉर्ड दिले ना. देवानी म्हणजे आपल्या हेड ऑफिसच्या देव साहेबांनी. खरं तर माझ्या मनात काही इच्छा नाही आहे,
वर्ण ऑर्डर आले म्हणून सगळं करते मी. तर मला सांगा, त्या देशपांडेबाई आणि इंदिराजींना बेस्ट कपल हे अवॉर्ड देण्यासारखं त्यांनी केलंय काय? सर अहो, आपल्या बँकेतल्या रिकव्हरीचे सगळे रेकॉर्ड्स त्यांनी मोडले. प्रत्येक रिकव्हरीला त्यांना यश मिळालंय आणि आता तर त्यांचं लग्न सुद्धा झालंय. म्हणून हे बँकेने अवॉर्ड त्यांना जाहीर केले. अरे संतू दादा, का आलात? हा म्हणजे आलात का? काय बरं आहे, सगळं व्यवस्थित चाललंय ना? अरे मी एकदम मजेत आहे. सोनटक्के, तुझा चेहरा असा का पडलाय? अरे उलट तू सेलिब्रेट करायला हवंस. इंद्रा आणि दीपिका वहिनी आता पुन्हा बँकेत येणार. तुझी रिकव्हरी पुन्हा जोरात सुरू होणार. हा आलिया भोगाशी हा म्हणजे आलिया इंद्राजीशी 100% स्वागताशी. कॉंग्रॅट्स सर. थँक्यू. कॉंग्रॅट्स. अभिनंदन सर. थँक्यू. अभिनंदन मॅम. अभिनंदन. आधी फक्त कामात एकमेकांच्या जोडीदार होतात, आता आयुष्यभरसाठी एकमेकांचे जोडीदार झाला. सोनटक्के, मीच राहिले का? घ्या आता काय. अभिनंदन. अरे सोनटक्के, आज तुझा चेहरा असा का पडलाय? ते असाच आहे ना चेहरा पहिल्यापासून. अरे इंद्रा, असं काय करतोस? सोनटक्केला टेन्शन आलंय. तुम्ही येणार, मग तुमच्या स्वागतासाठी त्याने एक सरप्राईज ठेवलंय. तो तुमच्या स्वागताचं भाषण तयार करून आलाय. हो की नाही सोनटक्के? सुरू कर. भाषण दे चल. मी ठीक आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि प्रिय नाही, प्रिय भगिनींनो, हा खरं तर काय बोलावं मला काही कळतच नाहीये. म्हणजे आता देशपांडेबाई आणि इंद्राजी यांना सगळ्यांनी बेस्ट कपल असं म्हणलंय म्हणून मी पण मान्य करतो. खरं म्हणजे त्या सगळ्यांनी रिकव्हरीचे सगळे विक्रम मोडलेत असं लोक म्हणतायत म्हणून मी तेही मान्य करतो. आणि कसं आहे, लोक प्रेमात पडतात हो, पण हे पहिलंच कपल असेल जगातलं जे रिकव्हरी करता करता प्रेमात पडलंय. खरं तर लग्न झाल्यानंतर जोडप्याला सुखाने संसार करा असा आशीर्वाद दिला जातो, पण देवानी या दोघांना सुखाने वसुली करा असा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आपल्या देवसाहेबांनी बरं का, हेड ऑफिसच्या. तर आता इंद्राजी आणि दीपिका देशपांडे बाईंना हेड ऑफिसनी बेस्ट कपल हे अवॉर्ड डिक्लेअर केले आणि ते देण्याकरता मी आपल्या बँकेतले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गणपत काका यांना सांगणार नाहीये. अवॉर्ड तिथंच आहे, ते मीच घेतो, मीच देतो. द्या घ्या, हाताला हात लावा. घ्या दोघं मिळून. अभिनंदन. थँक्यू. बस झालं आता, टाळ्या वाजून झालं सगळं. आता कामाला हो. चला. सोनटक्के,
तुला काय वाटतं हे सगळं असं स्वागत सत्कार करून तुझी इतक्यात माझ्यापासून सुटका होईल? थोडासा प्रयत्न केला होता पण नाही झालं. एवढ्यात तुझी सुटका नाहीये माझ्यापासून. अरे बापरे. ये. जाऊ आतमध्ये कामाला. हे काम महत्वाचं आहे ना आयुष्यात. अगं बाई, काय ग हे? हा, आणि काय अगं केवढं पाणी टाकलंयस त्याच्यात? आता पीठ घालायला लागेल त्याच्यात. आणि काय रे देवा करून ठेवलंय परमेश्वरा. तुला साधी कणिक म्हणता येत नाही का ग? सासूबाई, मदत करायची असेल तर करा, उगीच टोमणे नका मारू. नाही तर मी माझं माझं बघून घेते. द्या इकडे. घे. मी तशी तुला मदत करायला आलेच नव्हते. मी तुझ्यावर लक्ष ठेवायला आले होते. कारण काय ना, तू स्वयंपाक करणार म्हटल्यानंतर सगळ्यांचं धाबदण आणलं ना. बघतेस काय माझ्याकडे? कणिक म्हण ना. अगं हो हो, हळूहळू सावकाश. नाही, माझा राग त्याच्यावर काढू नको ना उगाच. सासूबाई, स्वयंपाक मी बनवतीये ना, मला शांतपणे बनवू द्या ना प्लीज. बनव, अगदी शांतपणे तू बनव. हा, पण स्वयंपाक झाला ना की ती सिंक मधली भांडी आहेत ना, ती सगळी धुवून पुसून जागेवर ठेवायची आणि हे सगळं आवरायचं. हा, असंच सोडून जायचं नाही. काय रागाने का बघतेस? तुला चांगलंच माहिती ना कार्तिक, उगीच मला माझं तोंड नको उघडायला लावूस. सानू, जरा शांत हो आणि काम कर. कार्तिक, तुला आनंद होतो का रे मला असं किचन मध्ये राबताना बघून? सानू, आपल्या घरच्यांसाठी स्वयंपाक करणं म्हणजे राबणं म्हणतात का याला? आता तू मला शिकवणार का? हे बघ, मी तुला काही शिकवत नाही, फक्त मी एवढंच सांगतोय, तुझं डोकं जरा शांत ठेव आणि काम कर. देहू, मी कसं शांत राहू रे? तुला माहितीये ना, मला किचन मधली कामं, घरची कामं अजिबात नाही आवडत. पण ना, या दीपूमुळे मला हे सगळं करावं लागतंय. सानू, अगं जमेल, तू फक्त लक्ष देऊन काम कर. देहू प्लीज, अरे तू तरी माझी साथ देणार आहे. तू बघतोस नाही सगळे माझ्याशी कसे वागतायत. हे बघ, हे जे काही लोक वागतायत ते आपल्या दोघांच्या चांगल्यासाठी. शांत आणि काम कर. दीपू, तुझ्यामुळे मला असं राबावं लागतं. तुला असं सहजासहजी मी सोडणार नाही. सानिका, नाही म्हणजे साधारण आपण गोल पोळ्या लाटतो. सासूबाई, पोळ्या गोल असू देत किंवा चौकोनी असू देत, काय फरक पडतो ना? तसेही तुकडे करूनच खायचे असतात ना. हो बाई, हे तर लक्षातच नाही आलं ग माझ्या. मग तू एक काम कर ना, तू तुकडेच लाट ना आणि तसेच भाज. म्हणजे आपल्याला तुकडे करण्याचे कष्टच नाहीत ना. सानिका, जरा तुझ्या मोठ्या जावेकडनं शिक ना काहीतरी. सासूबाई, मी काय म्हणते? अरे या, पाणी देते. बसा, बस बस. अगं बस ग. आई अहो, आम्ही घेतलं असतं. अगं असं दे ग, दिवसभर एवढं काम करून आलात ना तुम्ही, मग मला पाणी द्यायला काय हरकत आहे? थँक्यू. काय मग आजचा ऑफिस मधला पहिला दिवस कसा गेला? पहिला दिवस? आई, आम्ही काही पहिल्यांदा नाही सोबत काम करतोय. अरे तसं नाही, नवरा बायको म्हणून पहिल्यांदा गेलात ना आज, म्हणून विचारलं. सानिका, जरा चहा ठेव यांच्यासाठी.
मग दीपिका, तू सांग, कसा गेला तुझा दिवस आजचा? आई, आता माझा नवरा माझ्या बरोबर आहे म्हटल्यावर माझा दिवस छानच जाणार ना. सासूबाईंनी मला साधं पाणी सुद्धा नाही विचारलं कधी, आणि दीपू आल्यावर लगेच पाणी स्वतः नेऊन दिलं. वर मलाच ऑर्डर सोडतायत. दीपू, तुझ्या बाजूने अख्खं घर असेल, पण मी नाही तुझ्याकडून हे सगळं हिसकावून घेतलं ना, तर सानिका कार्तिक साळगावकर नाव नाही लावणार. काय झालं? अशी कशी वेंदळी तू? वेंदळी मी? एकतर तुम्ही मला 2-2 कामं एकत्र करायला सांगितलीत आणि मलाच वेंदळी म्हणताय. हे बघा, तुमच्यामुळे माझा हात भाजला हो. तू 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 पाण्याखाली हात धर. चल चल चल. नाही, राहू दे राहू दे. अगं बरं वाटेल पाण्याखाली हात धरला तर. असू दे. ताई, अगं एक काम कर, तू बोट आधी पाण्याखाली धर. काही गरज नाहीये दीपू, तू तर गप्प बस. सानिका, साधारणतः ना स्वयंपाक करताना चटके लागतात कधीतरी. हा, एवढी का पॅनिक होतीस तू? आणि बघू मला कुठे लागलाय ते. बघू. दीपू, बघतेस ना, तू घरामध्ये आल्यापासून हे सगळं सुरू झालंय. आता सासूबाईंना माझा हात भाजला याचा पुरावाही द्यायला लागतोय. ताई, अगं ते काळजीनेच विचारताय, तू काय इतकी चिडतेस? बरं ऐक, चल मी तुला मलम लावून देते. दीपू प्लीज, हा, तू तर राहूच दे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. सानिका, असू दे, थांब, जाऊ दे तिला. हे असंच असतं, एवढंच काम करायचं आणि ढिगारभर पसारा करून ठेवायचा. आता कोणी आवरायचं हे तर मी आवरायचं. राहू दे, मी करते. आई नको, मी आवरते. ताईला सवय नाहीये ना, म्हणून शिकेल ती हळूहळू. मी आवरते. बेबू, बेबू, मला ना वैताग आलाय सगळ्याचा रे. बेबू, मी तुझ्याशी बोलते, तू ऐकतोय का? सानू, काय झालंय? मला जरा शांतपणे सांग. उगाच त्रास करून घेऊ नको स्वतःला. तुझं वेड लागलंय का? सानू, काय झालंय? शांतपणे सांग मला. बेबू, बघ ना रे, सासूबाई आणि दीपू आता मिळून एकत्र ना मला घरची सगळी कामं करायला लावतायत रे. म्हणजे आता दीपू जॉबला जाणार आणि मी घरामध्ये राबणार. सानिका, दीपिका वहिनी लग्नाच्या आधीपासून नोकरी करते ना. वहिनी? हे कार्तिक, तुझी नाटकं सगळी बंद करा आता. हे बघ सानिका, मी नाटकं करत नाही, मी मनापासून बोलतो. अगं, दीपिका वहिनी लग्नाच्या आधीपासून बँकेत जॉब करते ना, मग त्यात तिचा काय दोष आहे? तू पण थोडंसं समजून घे ना. कार्तिक, काय बोलतोयस रे तू? हे बघ सानू, मी ना बदलण्याचा प्रयत्न करतोय, आणि माझी इच्छा आहे की तू सुद्धा स्वतःला बदलावस. तू गा चिडचिड करू नकोस, त्याच्यामुळे ना तुलाच त्रास होईल. हे बघ सानिका, कोणाबद्दलही मनामध्ये ना राग ठेवू नकोस. कार्तिक, तू मला साथ देणारच नाहीयेस का आता? सानिका, जर तू चांगलं वागणार असशील ना, तर मी आयुष्यभर तुला साथ देईन. पण जर तुझ्या मनात वेगळं काही असेल तर सॉरी, मी तुला साथ नाही देऊ शकत. बेबू, बेबू ऐक ना माझं. अरे असं का वागतोय बेबू?
आज माझा बेबू सुद्धा माझ्यापासून दूर गेलाय. माझा कार्तिक माझी साथ देणार नाही असं म्हणाला. ह्या सगळ्याचं मूळ दीपू आहे. दीपू, तुला जे काय करायचंय ना ते कर, पण एवढं लक्षात ठेव, मूळ उपटून काढलं ना की झाड पडतंच.